नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत। मग आतापर्यंत आपले किती 5 लेक्चर झालेले आहेत आणि आता हे आपलं 6वं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन आपण डिटेल मध्ये सॉल्व्ह करून घेत आहोत। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकणार आहोत, प्लस आपण त्यामध्ये शॉर्ट ट्रिक्सचा पण वापर करणार आहोत। हे तुम्हाला सरळ सेवा, आरोग्य भरती, पोलीस भरती किंवा अदर कोणत्याही एक्झाम आयोगाचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये डिटेल मध्ये कव्हर करून घेणार आहोत। तर तुम्ही 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये ही सिरीज बघत चला। ठीक आहे, आपण हे लेक्चर चालू करूयात। पहिला क्वेश्चन बघू। ठीक आहे, बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये। आपण क्वेश्चन पहिला आपण व्यवस्थित वाचून घेऊया। 8वीच्या परीक्षेत ए हा गुणानुक्रमे बी च्या खाली होता, सी हा ए च्या वर होता पण डी च्या खाली होता, ई हा डी च्या वर होता, तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा हे त्यांनी विचारलेला आहे। समाज कल्याण अधीक्षक 2015 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा। तर हे विचारलेलेच क्वेश्चन आपण डिस्कस करून घेत आहोत। तर बघा, आपण त्यांनी जशी माहिती दिलेली आहे तशी त्याची आपण व्यवस्थित मांडणी करून घेणार आहोत। ठीक आहे, तर काय म्हटलंय त्यांनी, तर 8वीच्या परीक्षेत ए हा गुणानुक्रमे बी च्या खाली होता, म्हणजे ए खाली असणार आहे बघा, म्हणजेच वर कोण असणार आहे, बी असणार आहे। पुढे काय म्हटलेलं आहे, सी हा ए च्या वर होता। ठीक आहे, याच्या वरती असं कोण असणार आहे, तर सी असणार आहे। ठीक आहे, पण मग काय म्हटलंय, सी हा ए च्या वर आहे पण डी च्या खाली आहे, हा डी च्या खाली आहे, ए च्या वर आहे पण डी च्या खाली आहे। ई हा डी च्या वर आहे, डी च्या वरती परत कोण आहे, तर ई आहे। आपण जर माहिती लिहून काढली तर आपली डायग्राम अशी काहीशी मिळणार आहे बघा। हे असं काहीतरी असणार आहे। हे सगळ्यात टॉपला कोण येत आहे बघा, सगळ्यात वर सगळ्यात जास्त मार्क भेटलेले कोणाला असणार आहे, सर्वात जास्त काय विचारलेले गुणानुक्रमे कोण असणार आहे, तर सगळे जास्त कोण असणार आहे गुणानुक्रमे, तर ए असणार आहे। आणि सर्वात खालचा क्रमांक कोणाचा असणार आहे गुणानुक्रमे, तुम्हाला डायग्राम वरून दिसत असेल बघा। तर ए हा कुठे असणार आहे, सर्वात खालचा क्रमांक असणार आहे। सर्वात खालचा क्रमांक कोणाचा असणार आहे गुणानुक्रमे, तर ए चा असणार आहे। ठीक आहे, सोपं होतं। जसं आपल्याला विचारलेलं असतं क्वेश्चन मध्ये, त्याची आपण योग्य प्रकारे काय करून घ्यायची, तर मांडणी करून घ्यायची। सोपा क्वेश्चन होता। आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात बघा। हा कॅलेंडरचा क्वेश्चन आहे। याच्या आधी आपण कॅलेंडरचे क्वेश्चन बघितलेले आहेत। आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये वेगवेगळे टाइप आपण कव्हर करून घेत आहोत। ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे बघा, 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार होता, तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार येईल बघा। SSP 2011 आणि परभणी तलाठी 2015 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे। कॅलेंडरचे क्वेश्चन UPSC असो, MPSC असो, सरळ सेवा किंवा कोणत्याही अदर एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये कॅलेंडरचे क्वेश्चन विचारले जातात। त्यामुळे हा आपला पार्ट एकदम कसा असला पाहिजे, तर परफेक्ट असला पाहिजे। ठीक आहे, आपण बघूयात, त्यांनी म्हटलंय तसं लिहून घेऊया। तर बघा, सामान्य माहिती काय आहे, आपल्या माहितीनुसार काय आहे, तर सामान्य वर्षात त्याच तारखेचा वार एका दिवसांनी पुढे जात असतो बघा। आपण ते लिहून घेऊयात। सामान्य वर्षात त्याच तारखेचा वार काय होतो, तर एकनी पुढे जातो। तर म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल, जर 2010 मध्ये 1 तारखेला शुक्रवार असेल, तर 2011 मध्ये 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला, समजा 2010 मध्ये 1 जानेवारीला शुक्रवार होता, तर 2011 मध्ये काय असेल, 1 जानेवारीला काय असेल, तर शनिवार असेल। म्हणजे एकनी त्याच तारखेचा वार काय होतो, मी एक्झाम्पल सांगितलेलं आहे हे, तर त्याच तारखेचा वार एकनी पुढे जातो। हे कुठे होतं, तर फक्त सामान्य वर्षामध्ये। सामान्य वर्ष म्हणजे जे लीप वर्ष नाहीये, लीप वर्ष इथे आपण कन्सिडर करणार नाही, फक्त सामान्य वर्ष म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर मग बघा आपल्याला काय दिलेलं आहे,
1 जानेवारी 2010. ठीक आहे. परत मग आपण काय करूयात, इथं पण काय असेल 1 जानेवारी, परत काय घेऊयात 1 जानेवारी 2011, 1 जानेवारी 2012. ठीक आहे. तर काय होईल बघा, एक मिनिट. बघा या पोर्शन मध्ये काय होईल, तर 1-1नी वार पुढे, त्याच तारखेचा वार 1-1नी पुढे जाईल. तर काय म्हटलेलं त्यांनी, तर 1 जानेवारीला शुक्रवार होता. तर इथे 2 वेळा म्हणजे +1 म्हणजे काय होणार आहे, तर इथं 1 जानेवारीला काय होता, शुक्रवार होता. इथे साईडला लिहून घेऊयात आपण. इथे काय होता, शुक्रवार होता, 1नी पुढे गेला. तर 1 जानेवारी 2011ला काय असेल बघा, तर शनिवार 1नी पुढे जाते कारण सामान्य वर्ष आहे. आता बघा इथे थोडासा ट्विस्ट आहे. इथे काय, तर 2012 हे आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 2012 हे लीप इयर आहे. पण आपण इथे काय करणार आहे, याला सामान्य वर्ष असं कन्सिडर करणार आहे, कारण आपण काय करतो, याच्यामध्ये फेब्रुवारी महिना कन्सिडर करत नाही. त्यामुळे इथं काय होणार आहे, तर 1नीच तारीख पुढे जाणार आहे, ज्याने आपण फेब्रुवारी महिना इथे पकडत नाही. जर मार्च मधलं विचारलं असतं तर मग इथे चेंजेस होऊ शकले असते. ठीक आहे. त्याला आपण सामान्य वर्ष पकडणार, कारण आपण इथे जानेवारी पर्यंतच घेत आहोत. ठीक आहे. मग पुढे काय होईल, हे शुक्रवार, मग शुक्रवार नंतर 1नी पुढे गेला त्याच तारखेचा वार, तर काय येईल, तर रविवार. 1 जानेवारी 2012 पर्यंत काय येईल, तर 2012ला काय येणार आहे, तर येणार आहे रविवार. पण आपल्याला काय 1 जानेवारीचं विचारलेलं आहे का, तर नाही. त्यांनी काय विचारलेलं आहे, 31 जानेवारी. आपल्याला काय काढायचं आहे, 31 जानेवारीला कोणता वार असेल, 31 जानेवारी 2012ला कोणता वार असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. आपण इथपर्यंत काढलं तर बघा काय होतं, एक वार काय होतो 7 दिवसांनी रिपीट होतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आपण मग ते तसं त्याप्रमाणे जाऊयात. 1 नंतर 7 ऍड करा, 8 तारीख, 8 जानेवारी. परत त्याच्यानंतर तुम्ही 7 ऍड करा बघा, 15 जानेवारी. बघा त्याच्यामध्ये परत तुम्ही 7 ऍड करा, तर किती येईल, तर 22 जानेवारी. परत 7 ऍड करा त्याच्यामध्ये, तर 29 जानेवारी. म्हणजे हे सगळे जे 7-7 दिवसांनी काय होणार आहे, तर तोच वार रिपीट होतो. जो 1 तारखेला वार होतो 7-7 दिवसांनी तोच वार रिपीट होणार आहे. म्हणजे काय असणार आहे, तर या सगळ्या दिवशी रविवार हा वार असणार आहे. एवढे सगळे दिवस आहे त्यांचा रविवार असणार आहे. आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, तर 29 जानेवारी पर्यंत पोहोचलेलो आहोत. आपलं उत्तर संपलंय का, तर इथे आपलं उत्तर संपत नाही, आपल्याला 31 पर्यंत जायचंय. आता इथं तुम्ही तोंडी कॅल्क्युलेट करू शकता बघा, 29 पर्यंत म्हणजे आपण जवळ पोहोचलेलो आहोत. आपण तोंडी कॅल्क्युलेट करूयात. बघा 29ला जर रविवार असेल तर 30ला काय येणार आहे बघा, 30ला येईल सोमवार. आणि 31ला काय येणार आहे, तर 31ला येईल मंगळवार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 31 जानेवारी 2012ला काय असणार आहे, तर 12ला येणार आहे मंगळवार. ठीक आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. बघा हे गणित आहे ना, आपल्याला फास्ट एवढं सगळं करत बसायची गरज नाही. आपण फास्ट पण काढू शकतो, पण तुम्ही फास्ट केव्हा सोडू शकता, ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस झालेली असते, तुम्हाला प्रत्येक स्टेप माहिती असते. मी ते डिटेलमध्ये का घेते, तर आपल्याकडे काही बेसिक पण मुलं आहेत आणि ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय असणार आहे, ही एक रिव्हिजन असणार आहे. तर मग हे आपलं उत्तर अशा प्रकारे काय येतंय, तर मंगळवार हे आपलं उत्तर येत आहे. सोपं आहे. आपण हे सगळं लिहायची गरज नाही, तुम्ही कॅल्क्युलेट तोंडी पण करू शकता. बघा हे 7-7 ऍड करायचं, हे फक्त इथं आपण डिटेलमध्ये का लिहून घेतोय, तर पुढे मुलांचं काही कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट घेऊयात. हा ठीक आहे. आपलं उत्तर कुठे आहे, ऑप्शन मध्ये मंगळवार. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे मंगळवार. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा घड्याळाचा क्वेश्चन आहे. आपण मागचे जे पण लेक्चर झाले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळाचे क्वेश्चन घेतलेले आहे. हा पण खूप महत्वाचा टाईप आहे आणि घड्याळाचे क्वेश्चन सर्वच एक्झाम मध्ये विचारलेले जातात. त्यामुळे हा पण पोर्शन तुमचा तेवढाच परफेक्ट असला पाहिजे. सचिन काय म्हटलेलं आहे, सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 10 वाजता 11 वाजता बरोबर लावले
व ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल असं विचारलेलं आहे. SSP 2011चा हा क्वेश्चन आहे. बघा सोपं आहे, आपल्याला दिलेली माहिती आहे ती व्यवस्थित लिहून घ्यायची. गणित कधी पण सोडवताना गणितामध्ये काय म्हटलेलं आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि मगच गणित सोडवायचं, नाही तर मग आपण गडबडीमध्ये गणित चुकवतो. बघा काय म्हटलेलं आहे, किती वाजता सेट केलं घड्याळ आणि किती वाजता त्यांनी चेक केलं हे आपण आधी लिहून घेऊयात. बघा सेट किती वाजता केलेला आहे म्हणजे बरोबर किती वाजता लावलेला आहे, तर सोमवारी सकाळी. बघा सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांनी सेट केलेला आहे घड्याळ. ठीक आहे. आणि बघा चेक केव्हा केलेला आहे, तर केलेला आहे शनिवारी सकाळी 11 वाजता. ठीक आहे. तर आता आपल्याला काय काढायचं, तर एकूण कालावधी, एकूण याच्यामध्ये किती तास वेळ उलटून गेला हे आपल्याला आधी काढून घ्यावं लागणार आहे. तर कसं काढणार, बघा आपल्याला एकूण कालावधी काढायचा आहे. एकूण कालावधी, एकूण कालावधी म्हणजेच काय, तर एकूण किती तास झाले हे आपल्याला काढायचं आहे. बघा हे तोंडी काढू शकतो, इथं काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. सोमवार पासून शनिवार पर्यंत इथे वेगळी वेळ आहे का, वेगळी वेळ नाहीये, सेमच वेळ दिलेली आहे. त्याच्यामुळे काय करायचं, डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं. सोमवार नंतर काय येईल बघा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे काय होत आहेत तर 5 दिवस. आपल्याला माहितीये 5 दिवसामध्ये किती असतात, 24 तास असतात. म्हणजे आपण इथे कसं करणार आहोत, तर 24 गुणुले आपण 5 करणार आहोत. बघा तर ह्याचं काय उत्तर येईल, म्हणजे 120 तास उलटून गेले. म्हणजे जेव्हा घड्याळ सेट केलं आणि जेव्हा चेक केलं त्याच्या दरम्यान किती झाला वेळ आहे, तर 120 तास उलटून गेले. त्याच्यामध्ये काय होतंय, त्या 120 तासामध्ये प्रत्येक तासाला घड्याळ 4 सेकंदांनी पुढे सरकत आहे. बघा 2 टाईपचे क्वेश्चन असतात, एक तर पुढे सरकणार असतं, नाहीतर असतं मागे सरकणार. इथे विचारलेलं काय आहे, पुढे. हे छोटे छोटे जे कीवर्ड आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. बघा गडबडीमध्ये काय होतं, तुम्ही पुढेला मागे, मागेला पुढे करू शकता, त्यामुळे तुमचं ते गणित चुकू शकतं. असे कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आपण आता कालावधी काढून घेतलेला आहे 120 तास. तर 120 तास 4 सेकंदाला पुढे जाते, म्हणजे आपण काय करणार, याला मल्टिप्लिकेशन करणार, एकूण किती सेकंद ते काढून घेणार. बघा काय येत आहे, म्हणजे 480 सेकंद ते पुढे जात आहे. ठीक आहे. तर आपल्या सेकंड मध्ये उत्तर काढायचंय का, तर नाही. आपल्याला काय करायचं, तर किती आता मिनिट मध्ये काढावं लागणार आहे. आपल्या सेकंड मध्ये विचारलेलं नाहीये किती मिनिटांनी पुढे गेले असं आपण काढणार आहे. आणि मॅन्युअली पॉसिबल आहे का सेकंड मध्ये वगैरे काढणं, तर नाहीये. मग आपण काय करणार, सेकंडला मिनिट मध्ये कन्वर्ट करणार. तर मग मिनिट मध्ये आपण सेकंडला कसं कन्वर्ट करतो, बघा 480 ला आपण काय करणार, 60 नी भाग घालणार. म्हणजे आपल्याला काय होईल, किती मिनिट, एकूण किती मिनिट पुढे गेलं हे निघणार आहे. ठीक आहे. तर काय येते उत्तर, 8 मिनिट हे आपलं उत्तर येत आहे. किती मिनिटांनी पुढे गेलं, तर 8 मिनिटांनी घड्याळ पुढे गेलं. म्हणजे बघा आता आपलं उत्तर काय येत आहे, तर 11 वाजता चेक केलं होतं. बघा 11 वाजता चेक केलं होतं, तर ते 8 मिनिटांनी पुढे गेलं. म्हणजे काय काय किती वेळ दाखवेल घड्याळामध्ये, ते तर दाखवणार आहे 11 वाजून 8 मिनिट. ठीक आहे. हा वेळ घड्याळामध्ये दाखवणार आहे. सोपं आहे. ज्यावेळेस आहे ना म्हणजे मागे विचारलेलं असतं, तर इथे पुढे विचारले. जर मागे विचारलेलं असतं तर मग आपल्याला काय करावे लागेल, तर 11 मधून जे मिनिट आहेत निघालेले इथपर्यंत तर स्टेप सेम असते. बघा चेंज कुठे होतं, तर जे फायनल उत्तर असतं त्याच्यामध्ये मागे आपल्याला मायनस करायचे की प्लस करायचे, याच्यामध्ये फक्त चेंज होणार आहे. तर मग याच्यामध्ये इथं पुढे विचारलंय तर आपण ऍडिशन करणार. जर इथे फक्त मागे विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, तर 11 मधून 8 मिनिट सबस्ट्रॅक्ट केले असते, म्हणजे वजा केले असते, तर ते आपलं उत्तर येणार होतं. ठीक आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, 11 वाजून 8 मिनिट, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. सोपं आहे. आपण जे आहेत ते कॅलेंडरचे, परत आपल्या घड्याळाचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा RRB 2004 चा क्वेश्चन आहे.
खालीलपैकी कोणता संच खालील आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करतो? म्हणजे बघा इथे तुमचे काय असणार आहे, तर ज्यांचे ऑब्झर्वेशन स्किल चांगले आहे त्यांना हे उत्तर लगेच सापडणार. इथे तुमचं ऑब्झर्वेशन स्किल कामाचं आहे. बघा त्यांनी इथे फेन डायग्राम दिलेली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ही फेन डायग्राम. त्याच्यावरून काय करायचंय, तर ह्या डायग्रामचं कोण प्रतिनिधित्व यातला ऑप्शन करतंय ते काढायचंय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर ऑप्शन चेक करायचे आहेत. पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय बघा, प्राणी, कीटक, झुरळ. बरं ठीक आहे, आपण ही डायग्राम आधी डिस्कस करूया. ह्या डायग्रामचं म्हणणं काय आहे ऍक्च्युली ते आपण डिस्कस करूयात. तर बघा ही अशी डायग्राम आहे. तर पहिल्या ह्या गोलमध्ये गोल म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये एक घटक आहे मोठा आणि त्याचं काय आहे, त्याच सेम प्रकाराचा उपघटक आहे. सेम प्रकाराचा उपघटक आहे, वेगळा नाहीये, म्हणजे तशाच प्रकारचा उपघटक आहे. आणि साईडचा गोल आहे तो काय सांगत आहे, तर तो सांगत आहे की हा जो घटक आहे त्याच्यापेक्षा हा भिन्न घटक आहे. म्हणजे याचा आणि याचा काही एक संबंध नाहीये, ते पूर्ण वेगळं आहे असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता आपल्याला डायग्रामचं मिनिंग कळलं. बघा ह्याचं काय म्हणायचंय ते आपल्याला समजलं. तर आपण आता ऑप्शन इझिली चेक करू शकतो. तर पाहूयात काय म्हटलेलं आहे, प्राणी, कीटक, झुरळ. तर बघा हे कसं, ही डायग्राम कीटक, झुरळ वगैरे हे ठीक आहे. कीटक हा झुरळचा प्रकार, झुरळ हा कीटकचा प्रकार आपण लिहू शकतो. झुरळसाठी हे, कीटकसाठी हे, पण हे सगळे मिळून एक प्राणी होतात ना, म्हणजे त्याचं काही सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे हे डायग्राम अशीच येईल असं सांगता येत नाही. त्यामुळे हे पहिलं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. बघा बघ दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा काय म्हटलेलं, दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर ही डायग्राम मॅच करते का पाहू. प्राणी, स्त्री, पुरुष. आता तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं तर स्त्री आणि पुरुष हे काय येतील बघा. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांमध्ये असे येतील का, गोलमध्ये गोल, गोलमध्ये गोल हे असे येईल का, तर नाही येणार. स्त्री आणि पुरुष काय येतील, तर एक सोबत येतील. कारण हे स्त्री आणि पुरुष हे काय असणार आहेत, तर समान असणार आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळं प्रतिनिधित्व आपल्याला करावं लागणार आहे. एकाच्या मध्ये एक हे येणार नाही, किंवा अशी डायग्राम केव्हाच येणार नाही स्त्री आणि पुरुषसाठी. त्याच्यामुळे काय करणार आहे, काय होत आहे, तर हे ऑटोमॅटिकच कट होत आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय म्हटलंय, राज्य, जिल्हे, केंद्रशासित प्रदेश. बघा इथेही आपण याच्यासाठी डायग्राम ड्रॉ करून पाहूयात, हे मॅच होतंय का. बघा काय होतं, तर जिल्हे, एकूण जिल्हे मिळून काय होतात, तर राज्य तयार होतात. ठीक आहे, आपली एक डायग्राम मॅच झालेली आहे का, तर हो झालेली आहे. आता केंद्रशासित साठी बघूयात. तर आपण केंद्रशासित प्रदेशाच्या आतमध्ये कुठे ड्रॉ करू शकतो का, किंवा याच्यामध्ये कुठे ड्रॉ करू शकतो का, तर नाही. तर केंद्रशासित प्रदेश हा कोणाचा पार्ट नसून ते पूर्णतः वेगळी कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय करणार आहे, तर साईडला ड्रॉ करून घेऊयात. असं आहे का की केंद्रशासित प्रदेश मिळून राज्य बनतं, असं बनतं का, असं काय आहे का, जसं की जिल्हा मिळून राज्य बनतात असं नाहीये. तर मग केंद्रशासित प्रदेश आणि राज्य हे ऑलमोस्ट म्हणजे एक तसं तर सेम नाही आहेत, पण ऑलमोस्ट ते एक सारखी कन्सेप्ट सारखंच आहे. आपल्याला माहितीये केंद्रशासित प्रदेश कशा कोणाच्या असतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असताना राज्य ही वेगळीच कन्सेप्ट आहे. म्हणजे त्यांचा यांच्याशी असा काही डायरेक्ट संबंध नाहीये. त्याच्यामुळे काय असणार आहे, हे सेपरेट आपल्याला केंद्रशासित प्रदेश हे लिहावे लागणार आहे. इथे बघा आपण लिहून घेऊयात. याला आपण जिल्हा म्हणू आणि याला आपण राज्य म्हणू. हे असणार आहे केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, तर आपल्याला डायग्राम भेटलेली आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायाची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची अनुक्रमे संख्या किती असं विचारलेलं आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, तर दोघांची मिळून संख्या दिलेली आहे. एकूण संख्या किती दिलेली आहे, तर 50 आणि त्यांच्या पायांची संख्या दिलेली आहे 144. तर त्याच्यावरून सेपरेट काढायची. बघा त्यांची संख्या किती आहे आपल्याला काढायचं आहे. तर मग अशा वेळी मग आपण काय करायचंय बघा, तर आपण काय करायचंय, दिलेली माहिती आहे त्याची योग्य प्रकारे काय करायची, मांडणी करून घ्यायची. ठीक आहे, आपण काय करूया, इथे हरणांना काय, मोराला काय समजूयात आपण,
मोराला आपण x समजूयात आणि हरिणला काय समजणार आहोत आपण इथे समजा लिहूयात, नाहीतर काहीतरी वेगळाच मिनिंग जायचं. समजा, ठीक आहे. समजा मोराला आपण काय म्हणणार आहे x आणि हरिण काय असणार आहे आपल्यासाठी तर y असणार आहे. हे आपण काय केलेलं आहे समजलेलं आहे, आपल्याला हे समीकरणाच्या स्वरूपात लिहून घ्यायचं आहे म्हणून. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्या मोर व हरिणांची एकूण संख्या म्हणजेच काय x प्लस y हे किती आहे तर 50 आहे. हे आपल्याला काय भेटतंय तर आपलं पहिलं समीकरण मिळतंय. ठीक आहे. तर त्यांच्या असून त्यांच्या पायांची संख्या बघा. आता इथं आपलं जनरल नॉलेज कॉमन सेन्स, मोराला किती 2 पाय असतात, हरणाला किती असतात 4. मग आपण तसंच लिहून घेणार काय असतात मोराला पाय किती असतात 2 असतात म्हणून काय करणार आपण 2x लिहिणार, हरणाला 4 असतात 4x लिहिणार. त्यांची एकूण संख्या किती आहे तर 144 ही संख्या असते. मग थोडस आपण हे वरती लिहूयात, आपल्याला गणित सोडवायला जागा राहणार नाही तर. ठीक आहे. समजलं कोणाला 2x कसं काय आलं, 4y कसं आलेलं आहे तर हे कसं आलं 2x, मोरांचे 2 पाय म्हणून 2x, हरणाचे 4 पाय म्हणून 4y. मग हे काय होतंय तर 144 हे येते. आपण हे अजून सिम्प्लिफाईड करून घेऊया म्हणजे कॅल्क्युलेशन साठी आपल्याला सोपं जाणार आहे. तर बघा इथे बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, याला 2 ने भाग जातोय. काय करूयात याला 2 ने भागू, आपण 2 ने याचा भागाकार करू म्हणजे काय येणार आहे तर काय राहील x राहील 2y राहील आणि काय राहणार आहे तर याचा हाफ किती होईल बघा तर 72 हे त्याचा हाफ होईल म्हणजे 2 ने भागल्यावरती. म्हणजे आपल्याला बघा इथं 2 समीकरण भेटलेले आहे, समीकरण 1 आणि समीकरण 2. तर मग आपण त्यांचं काय करूयात तर समीकरण 1 ला आपण मायनस मध्ये घेऊयात म्हणजे आपल्याला ते सोडवता येईल. बघा इथे प्लस मध्ये आहे तर काय होणार ते x मायनस होणार, इथे y मायनस मध्ये प्लस मध्ये तर काय होईल मायनस मध्ये येईल आणि हे 50 काय आहे प्लस मध्ये आहे तर खाली येऊन काय होणार मायनस होणार. म्हणजे आपण काय केलेलं आहे त्याला मायनसचं चिन्ह दिलेलं आहे बघा वरच्या समीकरणाला. ठीक आहे. तर आपण आता हे सॉल्व्ह करून घेऊयात. बघा 72 मधून तुम्ही 50 घालवा काय येते बघा तर इकडे 22 येतंय, इथे काय राहतंय y राहतंय, इथे काय येणार आहे 0. म्हणजे आपल्याला इथून काय भेटतंय बघा y ची किंमत भेटते. y ची किंमत काय भेटते मी इकडे लिहिते ते थोडंसं गणित. तर y ची किंमत आपल्याला भेटते 22. तर आता आपल्याला काय काढायचं आहे y म्हणजेच काय निघालेलं आहे बघा आपल्याला हरणांची संख्या मिळालेली आहे 22. आता त्याच्यावरून आपण मोरांची संख्या काढू शकतो का तर हो काढू शकतो कारण आपल्याला एकूण संख्या माहिती आहे. म्हणजे आपण कसं सोडवणार आहे x प्लस y म्हणजे त्यांची एकूण संख्या किती होती 50 होती. तर मग आपण x ची y ची व्हॅल्यू इथे पुट करून घेऊयात. बघा इथं काय होईल 22. मग आपण काय करूयात 50 मधून 22 घालूयात बघा तर उत्तर काय येणार आहे तर 28 हे उत्तर येईल बघा. म्हणजे किती इथं किती हे कोणाची संख्या निघालेली आहे y म्हणजे हरिण किती आहेत तर 22 आहेत आणि मोर किती आहेत तर 28 हे मोर आहेत. इथे आपल्याला हे दोन्ही निघालेले आहे आणि ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं तर तेच विचारलेलं तर अनुक्रमे मोर आणि हरणांची संख्या काय असणार आहे. मोर किती आहेत मोर आहेत 28 आणि हरिण किती आहेत बघा y म्हणजेच आपलं काय होतं हरिण होतं, हरिण किती आहेत 22. 28 आणि 22 हे आपलं उत्तर आहे. आपल्या ऑप्शन मध्ये काय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सोडूयात, सोपं होतं. बघा काय म्हटलेलं आहे एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे तर पहिल्या व 5व्या झाडातील अंतर किती फूट असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. जेव्हा असं गणित दिलेलं असतं तर व्यवस्थित मस्तपैकी डायग्राम काढून घ्यायची. ते एकदम सोपं असतं, असं वाटतं ते अवघड आहे पण अवघड बिलकुल नाही. तुम्हाला बघा डायग्राम काढलं की लक्षात येणार. बघा काय म्हटलंय एक रांग, त्यांनी म्हटलंय तसंच फक्त आपण करत आहे, वेगळं काही करतच नाहीये. एक रांग आपण ह्याला रांग म्हणू. ठीक आहे. त्यांनी म्हटलं रांग, ठीक आहे रांग काढली. मग पुढे काय म्हटलं त्यांनी अंतर, वरती झाड काय केलेले 10 फूट अंतरावरती झाड लावलेली आहेत, आपण वर झाड लावू. ठीक आहे. झाड खाली काय असणार आहे तर अंतर, अंतर कशामध्ये तर फूट मध्ये. 10 फुटावरती एक झाड लावलेले त्यांनी. ठीक आहे. इथे एक त्यांनी झाड लावलं.
पहिलं झाड लावलं, असं किती त्यांनी समजा 5 पर्यंत झाड लावले, 10-10 फुटावरती झाड लावले. एक मिनिट. थोडंसं आपण इरेज करूयात, व्यवस्थित ड्रॉ करू म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाणार. ठीक आहे. ही रांग आपण म्हटलंय तसं ही रांग काढून घेतली. आपण समजा इथे पहिलं झाड लावलं, किती 5 पर्यंत झाडं लावून घेऊयात. 1 2 3 4 आणि 5. किती झाली बघा, 1 2 3 4 5. 5 झाडं झाली बघा. इथं काय लावलं, दुसरे झाड लावले. इथं काय लावले, तिसरे झाड लावले. इथं 5वे झाड आणि चौथे झाड. इथे चौथं झाड येणार आहे. एकच मिनिट. इथे येणार, इथे कोणतं झाड येईल तर चौथं झाड येणार आहे बघा. चौथे झाड. इथे काय येईल तर 5वे झाड. बरं, मग ही झाडं कशी लावलेली आहे त्यांनी काय म्हटले तर 10 फुटाच्या अंतरावरती एक झाड लावले. म्हणजे दोन्ही झाडांमधलं अंतर किती असणार आहे बघा, 10 फूट असणार आहे. इथे 10 फूट येईल, इथे 10 फूट येईल, इथे 10 फूट येईल आणि समजा इथे 6वं झाड लावलं त्यांनी, तर हे पण कुठे असणार आहे, 10 फुटाच्या अंतरावर असणार आहे. ठीक आहे, आपण माहिती लिहून घेतली. ही रांग आहे, हे आपलं अंतर आहे, ही झाड आहेत. त्यांनी म्हटलंय तसं आपण डायग्राम काढून घेतली. आता क्वेश्चन मध्ये काय, आता क्वेश्चन वाचा आणि बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. पहिला व 5व्या झाडातील अंतर किती. म्हणजे तुम्हाला काय करायचंय तर हे अंतर काढायचंय बघा इथपर्यंत. काय करायचं, सिंपल यांची ऍडिशन करून घ्या. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 करा. सोपं कॅल्क्युलेशन. डायरेक्ट काय तर 40 फूट हे आपलं उत्तर येत आहे. म्हणजे तुम्ही असं तोंडी कॅल्क्युलेशन करायला गेला असतात तर कुठे तर तुम्ही मिस्टेक करणार असतात. म्हणजे तुम्हाला काय वाटलं असतं 5व्या झाडापर्यंत किती येईल तर 50 फूट येईल. असं तुम्ही तोंडी कॅल्क्युलेशन करताना काय करू शकता तर मिस कॅल्क्युलेट करू शकता. त्यामुळे काय करायचं, आपल्याला सोपं वाटतं एक्झाम मध्ये रिस्क घ्यायची नाही, पटकरून छोटीशी डायग्राम काढून टाकायची. बघा उत्तर काय येते 40 फूट. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची वजाबाकी किती होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहूयात कसं त्याचं उत्तर येणार आहे ते. नेहमीप्रमाणे दिलेली माहिती आपण लिहून घेणार आहोत. एका संख्येची 7 पट, आपण ती संख्या काय म्हणू, ती एक संख्या, ती संख्या काय आहे समजा ती संख्या एक्स मानू. ठीक आहे, आपण ती संख्येला काय मानलं तर एक्स मानू. तर त्या संख्येची 7 पट म्हणजे काय असणार आहे 7x आणि त्याची 4 पट यांची बेरीज किती येणार आहे तर 66 येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावरून आपण ती संख्या काढू शकतो बघा. डायरेक्ट तुम्हाला इथं समजणार आहे किती येते तर 11x. आपण x तिकडे 11 तिकडे डिवाइडला घातलं, उत्तर आपलं काय येणार आहे तर 6 हे उत्तर येणार आहे. म्हणजे आपल्याला ती संख्या मिळाली. ती संख्या आपण काय मानलेली तर x. ती संख्या काय मिळालेली, ती संख्या काय येते तर x ही संख्या 6 ही संख्या येत आहे. तर पुढच्या पार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे गणिताच्या तर त्याच संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, तर त्या संख्येच्या 7 पट काय येईल म्हणजे 6च्या 7 पट किती येणार आहे बघा. 6च्या 7 पट किती येणार आहे तर 6च्या 7 पट येईल 42 म्हणजे 42 येणार आहे. आणि 6च्या 4 पट काय येईल तर 24 हे येणार आहे. मग त्यांनी काय विचारले तर यांची वजाबाकी किती येईल. 42 मधून काय करायचंय तर 24 तुम्हाला घालवायचं आहे. म्हणजे ह्यांच्या पटींची जी वजाबाकी काय येणार आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. तुम्हाला काय करायचं तर सिंपल याच्यामध्ये तुम्हाला वजाबाकी करून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही ह्याच्यातून काय करा तर एक मिनिट. तर बघा तुम्ही वजाबाकी करून बघा 42 मधून तुम्हाला काय करायचं आहे
जो 24 वजा करायचा आहे, वजाबाकी करून घ्या. बघा तुमचं उत्तर काय येणार आहे, तर तुमचं उत्तर येणार आहे 18 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑप्शन मध्ये 18 कुठे असणार आहे, तर 18 असणार आहे आपल्या ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपण घेऊयात. बघा आपल्या स्क्रीनवरती हा पुढचा क्वेश्चन आहे. अशा टाइपचे पण क्वेश्चन आपण याआधी सॉल्व्ह केलेले आहेत. सोपं आहे, थोडंसं लॉजिक लावायचं. बघा काय म्हटलेलं आहे, अक्षर मालिकेचा क्वेश्चन आहे तो. गाळलेल्या जागी तुम्हाला योग्य तो पर्याय लिहून ते उत्तर सोडवायचं आहे. बघा हे सेटच्या एक्झाम मध्ये विचारले आहे. सेट नेट म्हणजे कोणत्याही एक्झाम असू द्या, सरळ सेवा असू द्या, पोलीस भरती असू द्या, आरोग्य सेवक असू द्या, परत आपली एमपीएससी असू द्या, इव्हन असे क्वेश्चन युपीएससी मध्ये पण विचारतात. म्हणजे कोणत्याही एक्झाम मध्ये असे क्वेश्चन तुम्हाला येतातच येतात. त्यामुळे हे पण तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचे. बघा त्यांनी जसं म्हटलंय तसं आपण लिहून घेणार. AZ DW GT JQ आणि पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय येणार ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ना एक गोष्ट समजून येणार आहे. बघा इथे तर काय होणार आहे, A to D किती किती घरांनंतर आहे, किती पोझिशन नंतर डी येत आहे, 1 2 3 म्हणजे 3 पोझिशन नंतर काय येते, तर डी येते. म्हणजे काय होतंय, तर 3 ची ऍडिशन होतीये. मग डी नंतर पण काय झालं पाहिजे, इथं 3 ची ऍडिशन झाली पाहिजे. डी नंतर 3 घरं मोजा, 1 2 3 म्हणजे जी येते. इथं पण काय होणार आहे, सेम पॅटर्न फॉलो होत आहे. जी नंतर 3 घरं पुढची तर काय येत आहे, तर जे येत आहे. म्हणजे जी नंतर 3 पोझिशन पुढे गेलं, 1 2 3 तर काय येते, जे येते. म्हणजे इथं काय होतंय, +3 ची ऍडिशन होते. आता जे नंतर 3 पोझिशन आपण पुढे गेलो, 3 घरं पुढे गेलो तर काय येणार आहे, बघा आपण कॅल्क्युलेट करून बघूया. KLM म्हणजे इथं काय येणार आहे, तर यम हे येणार आहे. ह्या क्वेश्चन मार्क्सच्या जागी पहिली पोझिशन आपल्याला पहिलं काय उत्तर भेटतंय, तर यम हे भेटत आहे. ठीक आहे, पहिलं अल्फाबेट भेटलेला आहे, पहिलं अक्षर आपल्याला भेटलेलं आहे. आता दुसरं अक्षर शोधायचं आहे. ठीक आहे, इथं काय झाली, इथं पण झाली +3 ची ऍडिशन. आता बघूयात, तर हे सेकंड कसं आलेलं आहे, तिथे आपल्याला लॉजिक थोडंसं लावायचं आहे. बघा याच्या आधी पण आपण क्वेश्चन सोडवलेले आहेत, हे थोडंसं वेगळं आहे. झेड नंतर WTQ बघा असं आहे. तर हे असं काही लॉजिक लागतंय का, तर एक बघता क्षणी आपल्याला असं काही वाटत नाही की याचा आणि याचा काही संबंध आहे. पण तुम्ही ह्या दोघांचा विचार करा. बघा A to Z DW GT JQ आणि हे पण या दोघांचा विचार करा. बघा तुम्हाला एकच संबंध झालेला दिसतोय, एक रिलेशनशिप त्यांच्यामध्ये दिसतंय. तर काय दिसतंय बघा, A to Z, A च्या खाली काय येतंय, Z येतंय. म्हणजे हे काय होतंय, तर विरुद्ध मालिका इथे फॉलो होतीये. तर A च्या खाली Z येते, D च्या खाली आलं काय येते, तर W येते. मग G च्या खाली पण काय आलं पाहिजे, T आलं पाहिजे. ठीक आहे, येत आहे. J च्या खाली Q येते. म्हणजेच इथं काय आलं पाहिजे, तर M च्या खाली काय आलं पाहिजे, तर M च्या खाली आलं पाहिजे M आणि N म्हणजे काय येते, इथं दुसरं अक्षर आपल्याला काय मिळणार आहे, तर N मिळणार आहे. म्हणजे बघा इथं डबल काय होतंय, तर इथं डबल लॉजिक लागते. एकतर असं एक फॉलो होत आहे आणि आपापसामध्ये पण फॉलो होते. म्हणजे इथे 2 लॉजिक लागतायत. तुम्हाला त्या गोष्टींचा पण विचार करता आला पाहिजे. ठीक आहे, तर मग इथं आपल्याला उत्तर भेटलेलं आहे यम आणि यन हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक आपलं काय असणार आहे, 2 हे उत्तर असणार आहे. गडबडीमध्ये यन यम मारायचं नाही, तिथं दिलंय म्हणून. आपल्याला जसं उत्तर निघालेलं आहे त्याचं काहीतरी सिक्वेन्स आहे, तसंच द्यायचं. यम आणि यमच लिहायचं, यन आणि यम नाही लिहायचं, ते चुकणार उत्तर. मग नेक्स्ट क्वेश्चन सोडूयात. बघा डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. याच्या आधी पण अशा टाइपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आपली प्रॅक्टिसच होणार आहे. आपण अशा प्रकारचे आणखीन क्वेश्चन घेणार आहोत. मोहन 2 किलोमीटर उत्तरेत चालला, त्यानंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. तर त्याचे मूळ जागेपासून अंतर किती कापले गेले? समाज कल्याण अधीक्षक 2015चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आपण सोडूयात.
बघा त्यांनी जसं म्हटलेलं आहे तशी डायग्राम आपण ड्रॉ करून घेऊयात. मोहन उत्तरेस किती चालला? 2 किलोमीटर. ही उत्तर दिशा, इथे तो चालला 2 किलोमीटर. ठीक आहे, चालला. आपण इथं काय म्हणूया त्याला, त्याच्या स्टार्टिंग पोझिशनला तर ए असं आपण तिथे कन्सिडर करूया. ए पासून तो चालला तर कुठपर्यंत? 2 किलोमीटर चालला. मग नंतर त्यांनी काय केलंय बघा, तो असा होता, उत्तरेकडे तोंड होता. मग त्यांनी उजवीकडे, त्याची ही उजवी बाजू, त्याच्या उजवी बाजूकडे तो किती उजवी बाजूकडे वळून किती चालला? तर 4 किलोमीटर अंतर त्यांनी कापलेला आहे बघा. किती? 4 किलोमीटर तो चालला. म्हणजे आता त्याचं तोंड कुठे असणार आहे? तर या साईडला असणार आहे. मग नंतर तो पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला. ही त्याची उजवी बाजू असणार आहे वरची, आणि खालची कोणती असणार आहे? तर डावी बाजू असणार आहे. तर तो काय केला त्यांनी? पुन्हा डावीकडे चालून इथपर्यंत काय होतं? 2 किलोमीटर तो उत्तरेस चालला. नंतर तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालला, आणि परत तो काय करतोय? तर तो उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. 1 मिनिट, काय म्हटलेलं आहे? तर मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा तो काय करते? उजवीकडे वळतोय. म्हणजे ही त्याची काय झाली? वरची बाजू डावी झाली आहे, आणि खालची बाजू कुठली असणार आहे? उजवी बाजू. परत तो उजवीकडे काय करतोय? तर 2 किलोमीटर चालत तो उजवीकडे येत आहे. ठीक आहे. मग नंतर काय म्हटलेलं आहे? परत तो काय केला? त्याच्यानंतर त्यांनी परत डावीकडे वळून 4 किलोमीटर अंतर कापलं. म्हणजे त्याचं काय असणार आहे? आता ही असणार आहे हे डावी बाजू, हे असणार आहे उजवी बाजू. म्हणजे त्यांनी काय केलं? परत तो उजवीकडे 4 किलोमीटर गेला. ठीक आहे. हा 4 किलोमीटर तो गेला. इकडे आपल्याला इथे कमी आहे बघा जागा. परत 4 किलोमीटर गेला. म्हणजे त्याची ही पोझिशन काय असणार आहे? एंड पोझिशनला काय लिहूया आपण? बी लिहूयात, आणि स्टार्टिंगला काय लिहिलं होतं आपण? ए लिहिलेलं. ठीक आहे. तर बघा आपण ही डायग्राम काढून घेतलेली आहे. म्हणजे त्याची स्टार्टिंग पोझिशन कुठे होती? ए, आणि एंड पोझिशन कुठे आहे? तर बी ही त्याची एंड पोझिशन आहे. तर मग काय म्हटलेलं आहे त्यांनी? तर त्याच्या मूळ जागेपासून अंतर किती? आता त्याची मूळ जागा म्हणजे स्टार्टिंग पॉइंट काय होता? ए पासून बी पर्यंतचं अंतर किती असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा इथं पासून इथपर्यंत काय आहे? 4 किलोमीटर अंतर आहे. आणि ए पासून हे इथपर्यंत, ह्या पॉइंट पर्यंत किती अंतर येईल बघा. आपण हे डायग्राम मध्ये दिलेलं नाहीये. आपण वरती 4 किलोमीटर हे सेम अंतर असणार आहे, म्हणून खाली 4 किलोमीटर हे घेतलेलं आहे. ठीक आहे. 4 किलोमीटर मध्ये तुम्ही काय करा? 4 किलोमीटरची ऍडिशन करा. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? तर 8 किलोमीटर. म्हणजे त्याचा स्टार्टिंग पॉइंट पासून तो जिथे पोहोचला त्या एंडिंग पॉइंट पर्यंत अंतर किती असणार आहे? तर 8 किलोमीटर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात पुढचा. बघा काय म्हटलेलं आहे? पुढील अक्षर समूहातून काही अक्षरे वगळली आहेत, तर वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट ती श्रेणी पूर्ण करील असं म्हटलेलं आहे. बघा हे पण जे आहेत, म्हणजे जे अक्षर वगळलेले जे श्रेणी आहे ती सर्वच प्रकारच्या, म्हणजे जेवढ्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये हे विचारतात बघा. त्याच्यामुळे हे पण तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं. हे सर्वात सोपा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुमच्या हातचे मार्क असतात. हे मार्क्स कधीच नाही जाऊन द्यायचे. तर बघा कसं दिलेलं आहे त्यांनी. तर इथं तुम्हाला काय करायचं असतो? तर पॅटर्न शोधून काढायचा असतो. आता तुम्हाला डायरेक्ट बघता क्षणी समजत नाही. आपण हे याच्या आधी पण सोडवलेले आहेत. मी एक्सप्लेन याच्या करता करत आहे की ज्यांनी ते लेक्चर बघितलं नाही त्यांना पण ते लक्षात यावं म्हणून. ठीक आहे. तर बघा काय करायचं? पहिल्यांदा आपली नेहमीप्रमाणेची ट्रिक. तर हे जेवढे आहेत, जेवढी अक्षर आहेत ती मोजून घ्यायची. किती आहेत बघायची. बघा मोजून घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे टोटल किती आहेत बघा? 12 अक्षर आहेत. त्यांची काय करायची? फोड करून घ्यायची. 6 2 12. म्हणजे एक तर तुम्ही त्याचे 6 पार्ट पाडून बघा, नाहीतर 2 पार्ट पाडून बघा. 6 पार्ट मध्ये जर तुम्हाला पॅटर्न सापडत नसेल तर 2 पार्ट पाडून बघा. 2 पार्ट मध्ये नसेल हे होत तर 6 मध्ये पाडा. तुम्हाला कुठेतरी एक पॅटर्न सापडणार. आपण ठीक आहे आधी छोटे छोटे पार्ट पाडून बघूयात. तर 2-2चे पार्ट पाडून बघूयात. बघा ठीक आहे. आपण 2-2चे
सरळ ते एक्झाम मध्ये पण तुम्ही अशा रेषा मारून घ्यायच्या बघा, पाठ पाडून घ्यायचे. तुम्हाला बघा इथे ना ए बी दोन ठिकाणी दिसतंय, म्हणजे काय झालेलं आहे इथे, तर ए बीचा पॅटर्न तुम्हाला सरळ दिसतंय बघा इथे ए बी म्हणजे, आणि आधीचं कोणतं असणार आहे, आधीचं अक्षर काय असणार आहे ए, शेवटचं अक्षर काय असणार आहे बी. हे तुम्हाला इथे एक ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येते. म्हणजे इथं पॅटर्न काय फॉलो होतोय, तर ए बी असा पॅटर्न फॉलो होतोय. ठीक आहे, लिहून काढा. इथे बघा इथं काय येईल, इथे काय येईल बी येईल. इथे ए आहे म्हणजे इथे काय येणार बी. इथल्या काय जागी काय येईल ए येईल, इथल्या काय जागी येईल बी येईल. म्हणजे बघा गाळलेल्या जागा कशा येत आहेत, तर ए बी ए बी असं गाळलेल्या जागी येत आहे. आपल्या ऑप्शन मध्ये हे कुठे आहे बघा, तर बघा हे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही असे पाठ पाडून घेता ते तुम्हाला ऑब्झर्वेशननी पण लक्षात येतं की इथे पॅटर्न कोणता फॉलो होत आहे. तुम्ही जर असं शोधत बसला मॅन्युअल की हा इथे काय तुम्ही काहीतरी मिस करणार. आता हे सोपं आहे म्हणून तुम्हाला एवढं सोपं वाटत आहे. हा पॅटर्न मोठा पण असू शकतो, याच्यामध्ये ABCD किंवा ABCDE असं पण ते ऍड करतात. त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येत नाही. ABB असं पण करतात, मग तुम्हाला त्यावेळी त्या गोष्टी लक्षात येत नाही. त्यासाठी सोपी पद्धत काय असते, तर असे त्याचे काय करायचे, फ्रॅक्शन पाडून घ्यायचे, पाठ पाडून घ्यायचे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. आकृतीचा क्वेश्चन आहे. आपण प्रत्येक लेक्चर मध्ये वेगवेगळ्या टाईपच्या आकृती कव्हर करत आहोत, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स पण भेटणार आहेत. काय होतं, ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही लगेच काय करू शकता, तर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्ही असं सोडवायला गेलं तर तुमचा वेळ जाणार. एक्झाम मध्ये तेवढा वेळ असतो का, तर नाही. तुम्ही असं शोधत बसला याच्यामध्ये या किती रेषा त्या किती रेषा, काही ना काही तुम्ही करू शकता, प्रॉब्लेम नाहीये. पण काय होतं की आपण ज्यावेळेस असं कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा काही ना काही काय होतं, मिस होतं. आणि आपले ऑप्शन कसे असतात, जवळ असतात. मग काय होतं की तुम्हाला मग वाटतं की हे उत्तर आहे की ते उत्तर आहे, मग तुम्ही त्याच्या नादामध्ये चुकीचं उत्तर मारून येता. मग काय करायचं अशा वेळी, तर ट्रिक्स डायग्राम मध्ये काय करायचं, नेहमी ट्रिक्सचा वापर करायचा, म्हणजे तुम्ही अॅक्युरेट उत्तरापर्यंत पोहोचता. अशा वेळी अशी डायग्राम आली तर तुम्ही काय करायचं, त्यांनी काय विचारलेलं आहे, सरळ रेषा किती आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर अशी डायग्राम आली ना, तर तुम्ही काय करायची, एक ट्रिक वापरायची बघा. जे इथे हे आहेत काय चाललं, इथे साईडला जे पॉइंट आहेत त्यांना नंबरिंग करून घ्यायची. ह्याला 1 लिहूयात, 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा आपलं काहीतरी मिस झालंय का, तर मिस झालेलं आहे बघा. थांबा, एक पण कॉर्नर सोडायचा नाहीये तुम्हाला. जेवढे साईडला ज्या त्रिकोणाला, हा जो त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण, त्याला जिथे जिथे टच होत आहे पॉइंट ते तुम्हाला काय करायचे, तर सर्व काउंट करायचे आहेत. हे तिन्ही टोकं तर करायचे, पण साईडला जिथे जिथे टच होत आहे ते पण काउंट करायचं आहे. म्हणजे इथं काय येईल, तर 9 येणार. इथे 10 11 12 आणि काय असणार आहे, हेच आपलं उत्तर असणार आहे. तर दिलेल्या आकृतीमध्ये किती रेषा आहेत, तर 12 रेषा आहेत. तुम्ही असं मोजत बसला असता तर वेळ लागला असता. किती वेळ लागला, काही सेकंदामध्ये आपण ते उत्तर काढलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ट्रिक्स खूप कामी पडतात एक्झाम सोडवताना. तर आपलं ऑप्शन मध्ये काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर आकृतीमध्ये किती आहेत, तर 12 सरळ रेषा आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. खालील घनांमध्ये जर 6 अंक सर्वात वरच्या पृष्ठावर असेल तर खालच्या पृष्ठावर कोणते अंक असतील. हा डाईसचा क्वेश्चन आहे, SSC एप्रिल 2014 मध्ये विचारलेला आहे. अशा टाइपचे क्वेश्चन सर्वच एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे मी क्वेश्चनच असे घेतलेले आहेत जे तुम्हाला सर्व एक्झाम मध्ये कामी पडणार आहेत. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करून बघूयात. हे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मी इथे लिहिते. हे 2 आहे, हे 1 आहे, हे 3 आहे. बघा हे 4 आहे. 1 2 6, हे 4 आहे, 2 5 4 आणि 6. ठीक आहे, हे असं आहे. तर मग आपल्याला काय म्हटलेलं आहे, 6 जर टॉपला असेल तर त्याच्या खालच्या पृष्ठावरती कोणता अंक असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, मग काय करूयात, तर 6. ज्यावेळेस आपण हे सोडवतो डाईसचे क्वेश्चन, तर तुम्हाला एक बेसिक रूल माहिती असला पाहिजे. बघा काय असतं, जे 6, आता इथं 6 घेतलं फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या साईडला जे पण अंक आहेत ते कधीच त्याच्या
अपोजिट साईडला येत नाहीत, म्हणजे पृष्ठाच्या खालच्या बाजूला ते येत नाहीत, कारण ते साईडला विजिबल दिसतात, म्हणजे खाली कसे काय असतील तर नसणार आहेत. तर ठीक आहे, आपण 6च्या बाजूला कोणते नाही आहेत ते काढून घेऊ, म्हणजे कोणते आहेत ते, कोणता अंक आहे ते काढता येईल बघा. 6 आता काय होणार आहे, आणि रिपीट नाही होत. आता कसं असतं आपल्याला माहिती आहे ना, नाहीच माहितीये डाईस मध्ये 2-2 वेळा रिपीट होतं का, तर नाही होत. प्रत्येक अंक काय असतो, सेपरेट असतो. तर काय असणार आहे, तर 6 साठी आपण 6च्या साईडला कोणते अंक आहेत ते लिहून घेणार. इकडे 5 आहे, 4 आहे, 4 डबल वेळा आहे, डबल होतो का, तर नाही होत, म्हणून 4 घेणार नाही आपण. काय इथे घेणार, तर 2 घेणार. बघा ठीक आहे, इथपर्यंत आले. तर आपल्याला इथून काढता येईल का, तर नाही काढता येईल. इथं काय पॉसिबिलिटी आहेत, एक तर 3 असेल किंवा 1 असेल, अशा 2 पॉसिबिलिटी आहेत. ह्याच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे, अशा 2 पॉसिबिलिटी आहेत. इथं 3 असेल का 1 असेल हे आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो नाहीये, आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, आता त्याला काढायचं तर काय करायचं आपण, की जो नंबर जास्त वेळा रिपीट होतोय तो आपण काढून घेऊयात, म्हणजे त्याची विरुद्ध बाजू काढता येईल. आता बघा तुम्हाला इथं 4 3 वेळा दिसतंय बघा, 4. तर 4च्या साईडला कोणते अंक आहेत बघा, तर 5 आहे, 6 1 आहे. इकडे काय आहे बघा, 4च्या इकडे, तर 6 आपण लिहिलेला आहे ऑलरेडी, 2 लिहूयात. आणि अजून काय आहे, तर 1 आहे. म्हणजेच इथं काय राहिले आहे बघा, तर 4च्या विरुद्ध काय येणार आहे, तर 3 येणार आहे. बघा इथंच तुमचं डायरेक्ट उत्तर निघतंय, पण तरी पण आपण पुढे सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, तर इथं 4च्या विरुद्ध 3 आहे, तर 6च्या विरुद्ध 3 येईल का, तर नाही येणार. म्हणजे इथं 3 तर गेलं, म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे आपलं, तर 1 हे उत्तर असणार आहे. पण तरी पण आपण काय करूया, जर समजा इथे निघलं नसतं तर आपल्याला काय करायला लागलं असतं, अजून एक सॉल्व्ह करायला लागलं असतं. इथे अजून जास्त वेळा रिपीट होणारा अंक कोणता आहे, तर 2 आहे. ठीक आहे, 2 साठी आपण लिहून घेऊयात, 1 3 इथे 1 आहे, म्हणजेच काय इथं 4, आणि परत काय असणार आहे इथे 6, म्हणजे 2च्या विरुद्ध बाजूला काय येणार आहे, तर 5 येणार आहे. बघा म्हणजे 4च्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे, 3 असणार आहे. 2च्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे, 5 असणार आहे. 6च्या विरुद्ध बाजूला आता राहिलंच काय आहे, तर 1. म्हणजेच क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, तर 6च्या विरुद्ध बाजूला म्हणजेच 6च्या खालच्या पृष्ठाला म्हणजे बॉटमला कोणता अंक येणार आहे, तर काय येणार आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, तर 1 हे उत्तर असणार आहे. आपल्याकडे आहे ऑप्शन क्रमांक 1, तिथे आहे 1 हे उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. इथे बघा त्यांनी काय विचारलेलं आहे, तर इथं आरशातील डायग्राम विचारलेला आहे, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा, आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहे. मागच्या लेक्चरला पण अशा टाईपचा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. ते मी ट्रिक सांगितलेली, जेव्हा पण आरशातील प्रतिमा काढायची असते तेव्हा काय करायचं, तर लेफ्ट साइड आहे ती राईट साइडला घ्यायची, राईट साइड आहे ती लेफ्ट साइडला घ्यायची. आणि याच्यामध्ये आरशाच्या प्रतिमेमध्ये टॉप आणि बॉटम मध्ये काय होतं, फरक होत नाही, म्हणजे टॉप आणि बॉटम आहे तसंच राहतं. बघा ही ट्रिक लिहून घ्यायची. काय करायचं, लेफ्ट हँड साइड म्हणजे उजवी बाजू, राईट हँड साइड म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू काय होते, तर इंटरचेंज होते. काय होतं, तर यांच्यामध्ये इंटरचेंज होते, बदल होतो. ह्या दोघांमध्ये काय होतं, तर बदल होतो. राईट म्हणजे उजवी बाजू आहे ते डाव्या बाजूकडे जाते आणि डावी बाजू आहे ते उजवी बाजूकडे जाते. आणि टॉप आणि बॉटम काय होतं, तर अनचेंज राहतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय होत नाही, बदल होत नाही. म्हणजे आपण हे कशाचं बघत आहे, तर आरशातील प्रतिमेसाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. टॉप आणि बॉटम मध्ये बदल होत नाही, वरची बाजू खालची बाजू आहे तशीच राहते. बदल कुठे होतो, तर उजव्या बाजू आणि डाव्या बाजूमध्ये बदल होतो, त्यांची काय होते, आदला बदली होते. आपण ठीक आहे त्या ट्रिकनुसार ड्रॉ करून बघूयात. आता ही वरची बाजू आहे ती काय होणार आहे, तर आहे तशी राहणार आहे. तर काय होणार आहे, तर समजा तर ही जी उजव्या बाजूला आहे, हे अर्धा गोल आहे उजव्या बाजूला, तर तो कुठे येणार आहे, तर तो डाव्या बाजूला येईल. बघा ठीक आहे, आला डाव्या बाजूला. आता हा कुठे आहे, तर त्या साईडला ए
त्या साईडला बघा असा एम म्हणा की याला त्रिकोण म्हणा, तो कुठे येणार आहे तर या साईडला होणार आहे बघा. तर अशी डायग्राम आपल्याला कुठे दिसते बघा, ऑप्शन मध्ये ऑब्झर्वेशन करा. तर ऑप्शन मध्ये दिसत आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ही ट्रिक लक्षात ठेवायची, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आरशातील प्रतिमेसाठी. यातून तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हा पेपर फोल्डचा क्वेश्चन आहे, कागदाची घडी. ठीक आहे, कागदाच्या घडीचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, जर असा कागद आहे, या कागदाच्या साईडला 3 डॉट आहेत बघा आणि दुसऱ्या साईडला 2 डॉट आहेत, त्यांची जर मधोमध घडी घातली तर मग दिसणारी आकृती कशी असेल त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, ही याच्यावरती घडी घातली, ड्रॉ करून घेऊयात. दिलेली डायग्राम आधी काढून घेऊयात आणि घडी घातल्यानंतर दिसणारी डायग्राम पण काढूयात. ठीक आहे, इथे 3 मोठे डॉट आहेत बघा, 3 मोठे डॉट आहे, तिकडे 2 डॉट आहेत. आता यांची घडी घातली तर काय होणार आहे, तर हे जे 2 डॉट आहेत ते इकडे प्रिंट होणार आहेत, या साईडला काय होणार, ते 2 डॉट प्रिंट होणार आहे. आता ती घडी घातली तर ती अशी काही दिसेल, त्याची अशी घडी घातली तर असं दिसणार आहे. आणि हे लक्षात येण्यासाठी आपण काय करतो, हे डॉट 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 डॉटने इथे कागद होता तो, जो की फक्त असाच घडी घातल्यानंतर असा दिसणार आहे. मग ती प्रिंट कशी उमटेल बघा, हे 3 डॉट आहेत तसे आणि हे 2 डॉट काय होतील, इथे होतील, कारण हे काय तर मध्ये आहेत बघा सरळ रेषेत. मग इथे काय येणार, ते 3 डॉट तर सरळ रेषेत येणार. पण बघा क्वेश्चन मध्ये कुठे आहेत ते 3 डॉट, तर 2 डॉट तर एका रेषेत आहेत, म्हणजे इथे पण काय होणार, ते एका रेषेतच उमटणार. आता हे आपल्या उत्तरामध्ये कुठे आहे, तर अशी डायग्राम बघा आपल्या उत्तरामध्ये कुठे दिसते, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. बघा श्रेणीचे पण आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्हाला श्रेणी ओळखता आली पाहिजे. गुणाकार श्रेणी आहे, भागाकार श्रेणी आहे, याच्यामध्ये बेरीज होणार आहे की वजाबाकी होणार आहे. ज्यावेळेस गुणाकार श्रेणी असते त्यावेळेस काय होतं की पहिल्या संख्येपासून दुसरी संख्या ही खूप मोठी असते, त्यावेळेस म्हणजे काय होतंय, त्याच्यामध्ये काहीतरी गुणाकार झाले हे लक्षात येतो. पण ज्यावेळेस ती संख्यामध्ये जास्त फरक नसतो तेव्हा काय करायचं असतं, एकतर ऍडिशन करायची असते किंवा सबट्रॅक्शन करायची असते. आणि ज्यावेळेस अशी ती मोठ्या संख्येपासून लहान लहान होत जाते तेव्हा काय असतं, तिथे भागाकार होत असतो. तर बघा ही भागाकार श्रेणी त्यांनी क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे, त्यामुळे ते सोपं वाटतंय. पण कधी कधी काय होतं, क्वेश्चन मध्ये ते असं नाही देत की ही भागाकार श्रेणी आहे म्हणून, ते तुम्हाला ओळखायचं असतं. श्रेणी पण काय तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आता बघा भागाकार श्रेणी त्यांनी क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे, 540, 720, मग इथले संख्या ओळखायची आणि काय तर 1 त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, आता भागाकार श्रेणी आहे हे तर आपल्याला माहिती झालंय, पण कशाने भाग जातो हे आपल्याला शोधायचं आहे. बघा इथं तुम्ही कशाने भाग घालून बघा, 540 ला असे भाग घालून बघा, तर आपण इथं 7 ने भाग घालू. 7 काय होतंय, तर 49, 1 राहिलं, 7 दोन्ही 14. ठीक आहे, पुढची संख्या भेटते. म्हणजे तुम्ही हे करून बघायचं, 8 ने घालून बघा, 9 ने घालून बघा, तुम्हाला इथं काय पॅटर्न दिसतोय का बघा. इथं तुम्ही 7 ने भाग घातला म्हणजे काय होतंय, इथं पुढची तुम्हाला संख्या भेटत आहे. 720 ला तुम्ही काय करा बघा, आता 7 ने भाग घातला ना आपण, 1 ने कमी करूयात, म्हणजे इथं काय करू, 6 ने भाग घालूयात. तर 6 ने भाग घातला तर तुम्हाला काय आलं पाहिजे, तर 120 आलं पाहिजे. हे आपल्याला अपेक्षित आहे, आपण करून बघूयात. 6 1 6, मग किती राहिलं, 1 राहिलं, 6 दोन्ही 12, म्हणजे पुढची संख्या भेटतीये. म्हणजे कितीनी, 1 ने कमी असलेली संख्या काय करायचं, पुढच्या संख्येला भाग द्यायचा आहे. 120 ला आपण काय करणार, आता 5 ने भाग घालणार बघा, 5 दोन्ही 10. ठीक आहे, 2 राहिलं, 5 चोक 20 म्हणजे 24. ठीक आहे, आता आपण पुढे काय करत आहोत, तर 24 ला 4 ने भाग घालायचा, तर 4 7 24 म्हणजे इथं काय येते, 6 येते बघा.
6 येते. मग 6ला आपण इथे 4 पर्यंत आलो म्हणजे आपण काय करायचं, खाली पण काय करतोय आपण 1नी मायनस करतोय, 1नी मायनस करतोय. तर आता काय करूया, 4 मधून 1 मायनस करूया. इथं काय येतंय तर 3नी भाग घालवायचा आहे. 3नी भाग घातला तर काय येईल बघा, 3 1 3, 3 2 6. पुढची संख्या भेटते तर काय भेटते, तर आपल्याला 2 भेटते. पण इथं आपण संख्या कोणती वापरलेली आहे, तर 6 वापरलेला आहे. म्हणजे आपलं उत्तरच काय असणार आहे, तर 6 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 6 दिलेलं आहे. ठीक आहे, सोपं आहे. इथं दिलेलं आहे भागाकार श्रेणी, पण प्रत्येक वेळी असं ती श्रेणी आपल्याला कोणती आहे ते देणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय श्रेणी ओळखता आली पाहिजे. ठीक आहे, आपले 15 क्वेश्चन झालेले आहेत. आपण वेगवेगळे टाईप याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आतापर्यंत आपले एकूण 5 लेक्चर झालेले आहेत बघा. हे 6वं लेक्चर आहे. प्रत्येक लेक्चर बघत चला, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप कव्हर करत आहोत. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ट्रिक पण सांगितलेल्या आहेत. आपण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगची ही सिरीज चालू ठेवणार आहोत. तर तुम्ही ही सिरीज आवश्यक बघा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक चांगला कॉन्फिडन्स येऊन जाणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.